With Diwali around the corner, the recent electricity tariff hike has left households across the state worried about rising bills. On Friday, Goa Forward raised strong objections questioning the government's rationale behind the increase, especially when the state electricity department is yet to recover crores of rupees in pending dues, largely from government bodies themselves. Here's what Durgadas Kamath of Goa Forward had to say on the matter. काल एक निर्णय आयलो सरकाराचो पयर की पॉवर टॅरिफ 1 तारखेच्यान लागू जाता. मंत्र्याचो स्टेटमेंट आमी चॅनलांचेर पळयलो काल की हे दरवाड जी आसा ही सरकारान करूना, ही दरवाड JERCन केल्या, जॉयंट इलेक्ट्रिक रेग्युलेटरी कमिशनान म्हणून. सो आमी सरकाराक विचारूंक सोदतात, JERC खंय स्वप्न पडले पॉवर टॅरिफ वाडोवचे म्हणून गोंयांत? प्रोसेस कितें आसता लोकांक कळपाक जाय म्हणून आमी सांगतात. प्रोसेस असो आसता की JERC मुखार गोंय सरकार पेटिशन फायल करता. हे पेटिशन फायल केल्या नंतर पॉवर टॅरिफ इन्क्रीजाक कमिशन हांगा येता. तुमी मिडिया भावूय आशिल्ले मिनिजर्स इन्स्टिट्यूट मिनिजर्स ब्रगांजा हॉलान जेन्ना हियरिंग जाले काही म्हयन्या पयलीं, थंय आमी आमचो पक्षाच्या वतीन ऑफिशियली JERC कमिशना मुखार ऑब्जेक्ट केल्ले. ताच्या नंतर कमिशन सगळ्या स्टेक होल्डर ताणें वायंड अप केले बेगीन. म्हणजे म्हाका दिसता हांव एकटो उलयलो आनी एक कोण तरी उलयल्लो थंय कमिशना मुखार. ताणें सगळें ते वायंड अप केले फास्ट एका वरा भितर कमिशनान, आनी ते गेले दिल्ली परते. पूण सांगपाचो तात्पर्य इतलोच की कमिशना मुखार पेटिशन कोणे फायल केले? हे राज्य सरकारान केले. वाडोवचे म्हूण कोणे मागणी केली? राज्य सरकारान केले. हे राज्य सरकारान मागणी केले म्हणून हे JERCन वाडयले न्ही. सो आनी आतां मंत्र्याचो स्टेटमेंट येता काल की आमी वाडोना हे JERCन. सी यू कॅनॉट पास ऑन द ब्लेम गेम, यू कॅनॉट पास ऑन दीस टू JERC. हांकां वाडोवंक जाल्यार 20% ते दाखोवप वर्साक, म्हणजे कमी दाखोवप. म्हणजे बिटवीन 2020 to 2030 इट इज 34.23%, विच इज अ ह्यूज जंप. आनी हाजो इम्पॅक्ट कितें जाता तुमकां सांगता. हाजो इम्पॅक्ट कितें जाता? इकॉनॉमिक ग्रोथ जो जावंक जाय लोकांचो तो तसो जावना. फायनान्शियल जे अपस्किलिंग जावंक जाय लोकांचें तें तशें जायना. आनी अशे तरेन बर्डन घालप बील वाडोवन हे खंयच सिस्टमान बसना. आनी हे कोणाक मार पडटा? जे 400 युनिटां वयर जाता. आज सामान्य खंयचो एक फ्लॅट आसूं किंवा खंयचो एक असो अ कॉमन मॅन जो आसता, आम आदमी जाका आमी म्हणटात, जाल्यार 400 युनिटां वयर जेन्ना बील जाता ताका हो मार बसता. अ कॉमन मॅन गेट्स इफेक्टेड बाय दीस. आनी मेन म्हणल्यार कितें? पेंडींग ड्यूज. तुमी शॉक जातले. पेंडींग ड्यूज कितले आसा? एप्रॉक्सिमेटली 350 कोटी एज ऑन जून 2025. आनी बिगस्ट डिफॉल्टर कोण? बिगस्ट डिफॉल्टर सरकारी डिपार्टमेंट्स. एप्रॉक्सिमेटली 350 कोटीन 140 कोटी आहात फ्रॉम गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. जवळ 300 वर डिपार्टमेंट्स आहात. म्हणजे PWD कडल्यान जवळ 1 कोटीच्या वयर 60 ऑफिसां आहात तांची. म्युनिसिपालिटी आहा, कितलेश्यो पंचायती आसा ड्यूज. हे हांव आय एम नॉट जस्ट शूटिंग इन द एअर. दीस आर द फॅक्ट्स अँड फिगर्स फ्रॉम द लेटेस्ट असेंब्ली LAQs विच वी हॅड पुट. GSIDC कडल्यान 6 लाख पेंडींग आसा. सो एप्रॉक्सिमेटली जर 350 कोटी जर तुम्ही रिकवर केले जाल्यार तुमकां फुडले 1-2 वर्सांक वाडोवपाक गरजूच ना न्ही. लोक खंय हांगा फुकट मागत ना. दिल्ली भशेन किंवा दिल्ली मॉडल आमचे लोक मागनात न्ही की आमकां फुकट इलेक्ट्रिसिटी दियात म्हणून कोण मागना. पीपल वॉन्ट क्वॉलिटी इलेक्ट्रिसिटी. 24 वरां लायट जाय, 24 वरां उदक आमचे लोक मागतात. हे जाले. आनी बारीक लोकांचे तुम्ही डिस्कशन बील भरना 1-2 महिने, देन यू आर जस्ट कट ऑफ द लायट्स. तुम्ही डिस्कनेक्ट करता, नोटीस येता 3ऱ्या म्हयन्याक. पूण गव्हर्नमेंट डिपार्टमेंटा इतली आसात, हांकां कितें? वॉट अबाउट दीस? अँड वी आर कंप्लिटली टॉकिंग विथ फॅक्ट्स अँड फिगर्स हियर. म्हळ्यार हातून एक स्पश्ट जाता की सरकार सेलेक्टिव्ह एन्फोर्समेंट करता. सुभाषिश गोवेकर आणि वैष्णवी सलगांवकर फॉर गोवा 365.